गुड मॉर्निंग. तर आज मी गेले होते मुंबईला आणि आत्या मामासोबत सकाळी जॉगिंगसाठी निघाले होते. इथे बघा आत्या मामा मस्तपैकी सकाळची तयारी करून ते जॉगिंगला निघाले होते आणि आज मी त्यांच्यासोबत मीही निघाले होते. त्यानंतर इथं आल्यावर आत्यांनी मामाने थोडी एक्सरसाइज केली. मी बघत होते त्यांनी एक्सरसाइज कसं करत होते ते. त्यांचा डेलीचा रोजचा टाईम सकाळी 5:30 वाजता उठून ते रोज एक्सरसाइजला जातात. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या म्हणजे जिथे त्यांनी जातात ना एक्सरसाइजसाठी तिथं खूप सारं मस्त असं गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये त्यांनी एक घेवड्याच्या शेंगाचा वेल लावला होता आणि त्या घेवड्याच्या शेंगाच्या वेलाला शेंगा आल्या होत्या, म्हणजे बऱ्यापैकी आल्या होत्या आणि खूप सुंदर आहे बघा. खूप सुंदर असं गार्डन दिसत होतं. वातावरणही खूप छान झालं होतं मस्तपैकी. ते बघा त्यांनी सीताफळाची झाडं लावली होती आणि खूप सुंदर अशी आली होती. हे बघा नॅचरल शेंगा, घेवड्याच्या शेंगा, याला वालाच्या शेंगा देखील म्हणतात. हे बघा. त्यानंतर नात्या सांगत होत्या हे सीताफळाचं झाड लावलं आहे, शेंगा लावल्या आहेत आणि अजून एक वेळा घेऊन जाऊन त्यांनी भाजी पण बनवली. खत पाणी अजिबात नाही आहे टाकलेलं याला. ह्या अशाच शेंगा आहेत. किती छान आल्यात बघा. त्यानंतर आम्ही थोडंसं गार्डनमध्ये फिरल्यानंतर आत्यानी 1-2 प्राणायाम वगैरे मला शिकवले. मी आत्यासोबत बसून मस्तपैकी थोडंसं प्राणायाम केले. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर घरी आल्यावर हा ड्रायफ्रूटचा नाश्ता आणि ज्या शेंगा आम्ही गार्डनमधून तोडून आणल्या होत्या आता त्याची भाजीची तयारी चालली होती. त्यामुळे सगळ्यात अगोदर त्या आत्यानी शेंगा स्वच्छ साफ करून घेतल्या आणि आज आत्यानी कशा पद्धतीने भाजी बनवतात ती आज रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यानंतर सगळ्यात अगोदर आत्यानी इथे तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि चांगलं तेल गरम झाल्यानंतर लसणाची फोडणी आणि हिंगाची फोडणी देऊन घेतली. त्यानंतर अर्धा टमॅटो बारीक चिरून टाकला. तो पण व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. 1 चमचा छोटा हळद, लाल तिखट आणि हे घरातील साठवणीतील काळं तिखट आहे. मस्तपैकी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर शेंगा थोड्याच निघल्या होत्या, त्यामुळे आम्ही परत अजून विकत आणल्या आणि त्याची भाजी बनवली, कारण थोडीशी भाजी तेवढी तर पुरणार नव्हती. त्यानंतर स्वच्छ शेंगा सर्व धुवून घेतल्या, व्यवस्थित मिक्स करून घेतल्या. तेलामध्ये 1 2 ते 3 मिनिट व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि